नमस्कार, आपण पाहताय लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव. पाहूयात काही विशेष घडामोडी. आरेवाडी तालुका कवठे महांकाळ जिल्हा सांगली येथील बिरोबा बनात 2 ऑक्टोबर 2022 रोजी भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आयोजित केलेला दसरा मेळावा हा त्यांचा राजकीय स्वार्थासाठीच आहे. पडळकर हे नेहमीप्रमाणे भंपक घोषणा करून धनगर समाजाची फसवणूक करतील व भाजपकडून आणखी पदे पदरात पाडून घेतील अशी भूमिका धनगर विवेक जागृती अभियानचे संयोजक विक्रम ढोणे यांनी मांडली आहे. गोपीचंद पडळकर यांनी समाजाच्या नावाने आरेवाडी येथे दसरा मेळावा घेण्याची घोषणा केली आहे. तसेच त्या दिवशी अन्य एका गटाकडून मेळाव्याची परवानगी मागितल्याने देवस्थान ट्रस्टने दोन्ही मेळाव्यांना परवानगी नाकारली आहे. या पार्श्वभूमीवर धनगर विवेक ढोणे यांनी म्हटले आहे की आरेवाडीच्या बिरोबा बनाला शेकडो वर्षाची आध्यात्मिक सांस्कृतिक परंपरा आहे. तिथे दसऱ्याच्या निमित्ताने लाखो धनगर भाविक येत असतात. तिथे प्रथेप्रमाणे कार्यक्रम होतात. मात्र हा समाज आपल्या पाठीमागे आहे असे दाखवून स्वतःचा राजकीय स्वार्थ साधण्यासाठी पडळकर यांनी दसरा मेळाव्याची कल्पना काढली. सुरुवातीला समाजातील काही पुढाऱ्यांना बरोबर घेण्याचे नाटक केले. त्यानंतर 2 वर्षात खरे रूप दाखवून मनमानी सुरू केली. 2018 मध्ये जाहीरपणे आरेवाडीला राजकीय अड्डा बनवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळीही आम्ही या प्रयत्नांना जाहीर विरोध केला होता. हार्दिक पटेल यांना बोलावून घेतलेल्या मेळाव्यात धनगर समाजाला एसटीचे सर्टिफिकेट मिळवून देण्याच्या घोषणा केल्या. तसेच भाजपला मतदान न करणाऱ्या शपथही घेतल्या. प्रत्यक्षात पुढील 1.5 वर्ष पडळकर हे भाजपची दलाली करताना दिसून आले. ते स्वतःच भाजपच्या कमळ चिन्हावर उभे राहिले. या निमित्ताने पडळकरांनी घेतलेल्या शब्दांचे राज्यभर हसू आले. पडळकर ज्यांच्या विरोधात बोलतात त्यांच्याशीच आतून सामील असतात हे वेळोवेळी दिसून आलेले आहे. धनगर समाजाच्या मुलांना एसटीचे सर्टिफिकेट देण्याच्या बाता मारताना स्वतःला आमदारकीचे सर्टिफिकेट पडळकरांनी मिळवले. तसेच माथी भडकवलेली मुलांचा वापर गुन्हेगारी कृत्यासाठी केला जात आहे. पडळकर यांना कोणता राजकीय विचार नाही. कधी प्रकाश आंबेडकर हे बाप म्हणून सांगतात तर कधी देवेंद्र फडणवीस यांना बाप म्हणतात. कधी MIMचे असुद्दीन ओवैसी यांचा फोटो लावून मते मागतात. दुसरीकडे मुस्लिम द्वेषाचे राजकारण करतात. कोणतीही दिशा नसणारे पडळकर समाजाला काय दिशा देणार हा मोठा प्रश्नच आहे. पडळकर हे नेहमीप्रमाणे स्वतःची झोळी भरण्यासाठी वादग्रस्त विधाने करून तरुणांची माथी भडकवतील. तसेच आलेले लोक दाखवून भाजपशी डिलिंग करतील असेही ढोणे यांनी म्हटले आहे. पडळकर हे धनगर ST आरक्षणाचा प्रश्न शिंदे फडणवीस सोडवणार आहेत असे सांगत आहेत. पडळकरांच्या फसवणुकीचा हा दुसरा टप्पा आहे. मंत्री चंद्रकांत पाटील हेही धनगरांना ST आरक्षण मिळणार आहे असे सांगत आहेत. 1.5 वर्षापूर्वी चंद्रकांत पाटील यांनी हा प्रश्न फडणवीस यांनी सोडवला आहे असेही जाहीरपणे सांगितले होते. दुसऱ्या बाजूला राज्य शासनाने धनगर समाजाला ST आरक्षण देता येणार नाही असे प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात दिले आहे. मग यातील काय खरे आहे हे समजू नये यासाठीच पडळकरांचा वापर सुरू असल्याचे ढोणे यांनी सांगितले. धनगर आरक्षणाचा नेमका प्रश्नही पडळकरांना माहीत नाही. धनगर समाजाला भ्रमित करण्याचा भाजपचा अजेंडा गोपीचंद पडळकर चालवित असल्याचे ढोणे यांनी म्हटले आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आरेवाडी येथे आयोजित केलेला दसरा मेळावा हा त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी केलेला आहे. ते मेळाव्यामध्ये धनगर समाजाबाबतीत भंपक घोषणा करून पुन्हा एकदा नव्यानं धनगर समाजाची फसवणूक करतील आणि भाजपच्या वतीनं भाजपकडून पदात पाडून घेतील. आरेवाडी येथील बिरोबा बनाला अनेक वर्षांची धार्मिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे. त्या परंपरामध्ये तिथे विविध दसऱ्याच्या कालावधीमध्ये विविध विधी उपक्रम होत असतात. तिथे लाखो धनगर भाविक उपस्थित असतात. त्या भाविकांचं राजकारण उपस्थित भाविकांच्या वतीनं समाजाचं राजकारण करण्याच्या दृष्टीने त्यांनी दसरा मेळाव्याचं आयोजन केलं, सुरुवात केली. सुरुवातीला धनगर समाजाच्या सर्व नेत्यांनी सोबत घेतल्याचं नाटक केलं आणि 2 वर्षांनी त्यांनी 2018 मध्ये बिरोबा बनाला राजकीय अड्डा बनवण्याचा कटकारस्थान केलं. त्यावेळेलाही आम्ही विरोध केला होता. आज बिरोबा बनाचा राजकीय अड्डा करण्याचं त्यांचं काम आहे. ते स्वतःसाठी धनगर समाजाला फसवतात. समाजानं भावनिक फसवणुकीपासून या सावध राहिलं पाहिजे. आरेवाडी येथील बिरोबा बनामध्ये 2018 साली हार्दिक पटेल यांच्या उपस्थितीत त्यांनी समाजाला आश्वस्त केलं होतं की समाजाला ST प्रमाणपत्र मिळवून देणार अशा पद्धतीने सांगितलं. पण ते समाजाला STचं प्रमाणपत्र न मिळता पडळकरांनाच आमदारकीचं प्रमाणपत्र मिळालं. त्याच पद्धतीनं आता पुन्हा एकदा त्यांनी समाजाचा मेळावा घेऊन परत पुन्हा नव्याने भंपक घोषणा करून समाजातील तरुणांची माती भडकवून वेगळ्या पद्धतीचं हे करतं. त्यांना कोणतीही दिशा नाही. एकदा म्हणतात प्रकाश आंबेडकर बाप आहे, एकदा म्हणतात देवेंद्र फडणवीस बाप आहे. ज्या पडळकरांना स्वतःला दिशा नाही त्या समाजाला काय दिशा देणार हा मोठा गंभीर प्रश्न उभा राहतो. आणि त्यांच्या
या राजकीय स्वार्थाच्या फसवणुकीपासून समाजानं जागृत राहणं हेच यामध्ये समाजाचं हित दडलेलं आहे.